लाडकी बहिणीचा लाडकेचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार याच्याबद्दल सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. स्वतः या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी काय बोललेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सर्वात मोठी सर्वात ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्याच्यामुळे लाडकीचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक वाचत आहे. सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. या ठिकाणी किती लाडक्यांना हप्ते भेटणार, किती लाडक्यांना भेटणार नाहीये, आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. 26वा हप्ता म्हणजे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलो तो म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. या वाटपाबद्दल एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. चला वेळ लावायच्या व्हिडिओला सुरुवात करतो. ही ब्रेकिंग न्यूज काय असणार आहे स्वतः या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडकेनो तुम्हाला 24वा हप्ता भेटलाय का याच्याबद्दल एक छोटा मी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, 24वा हप्ता भेटलाय का आणि तुमची ई-केवायसी झाली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की मोठा सरकारचा निर्णय झालाय, तो निर्णय तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडकेनो बघा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. या हप्त्याबद्दल बऱ्याच लाडके विचारत आहेत की सर आम्हाला हा हप्ता भेटणार आहे का, आम्हाला 24वा हप्ता भेटलाय मग आम्हाला 25वा भेटेल का. बऱ्याच लाडक्यांची अशी कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला 24वा हप्ता भेटला नव्हता मग आम्हाला 25वा हप्ता भेटेल का. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे. काय म्हणाल्या नेमक्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम काय बोलले आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार हा हप्ता या ठिकाणी तुम्हाला हवाय का लाडकेतांनो, 25वा हप्ता तुम्हाला हवाय का. आणि लाडकेतांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच लाडकेतांना ज्या वेळेस बाहेर काढलेलं आहे आणि बऱ्याच लाडकेतांना हप्ते भेटलेले नाहीत त्या लाडकेतांचे हप्ते पण या ठिकाणी सुरू होणार आहेत. पण त्याच्या संदर्भात त्यांनी काय विधान काढलेले ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 25वा हप्ता वाटप कधी होणार आहे, जुलै महिन्याचा हप्ता, त्याची तुम्ही आता सगळेजण वाट बघत बसलात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी बघा आदित्य तटकरे मॅडम यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या ज्या लाडक्यातही पात्र आहेत, बघा परत सांगतोय आजची मोठी बातमी समोर आली, ज्या लाडक्यातही खरंच पात्र आहेत आणि ज्यांना जर 24वा हप्ता जरी भेटला नाही तर लक्षात ठेवा लाडक्यांनो 23वा हप्ता ज्या ज्या लाडक्यांना भेटला नव्हता, 24वा हप्ता ज्या ज्या लाडक्यांना भेटला नव्हता किंवा ते ज्या दोन्ही लाडक्यांना भेटलेत त्या लाडक्याताईंना म्हणजे पात्र लाडक्याताईंना या ठिकाणी संधी भेटणार. जरी त्यांचे हप्ते कट झाले असतील, त्यांना भेटले नसतील तरी पण यांची पुन्हा व्हेरिफिकेशन होणार, पुन्हा पडताळणी होणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला हप्ते भेटणार. अशा स्वरूपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की लाडक्यांना ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांच्या व्हेरिफिकेशन होणार आहेत आणि त्यांचं जे हे स्टेटस आहे बघा, रिजेक्टेड जे स्टेटस आता झाले दिसत आहे, तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. जाऊन तुमचं नाव, जिल्हा पटपट चेक करा आणि फॉर्मचं स्टेटस तुमचं रिजेक्टेड असेल ते रिजेक्टचं स्टेटस या ठिकाणी असं अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला हप्ते भेटायला सुरुवात होणार आहे. आणि ज्यावेळेस तुमची रिव्हेरिफिकेशन होणार, रिव्हेरिफिकेशनमध्ये तुमचं असं स्टेटस पेंडिंगमध्ये जाणार आहे, पेंडिंगमध्ये किंवा रिव्ह्यूमध्ये जाणार आहे. ते रिव्ह्यू किंवा पेंडिंगमधून हटल्यानंतर ते एक अप्रूव्ड होईल किंवा रिजेक्ट होईल, हे सगळं पडताळणीनंतर होणार आहे. आणि या पडताळणीमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी ग्रीन सिग्नल भेटला तर लाडक्यांना तुमचे हप्ते चालू होणार आहेत. महत्त्वाची बातमी समोर आली. त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा सांगा आणि तुमचं हे फॉर्मचं स्टेटस काय आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्यांना हप्ते भेटलेत त्यांनी पण सांगा आणि ज्यांना हप्ते नाही भेटले त्यांनी तर नक्कीच सांगा तुमचं हे फॉर्मचं स्टेटस काय आहे. तर लाडक्यांनो बघा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अजून सांगायला लागलो याच्यामध्ये. आता बघा तर या एका कारणामुळे फॉर्मचे स्टेटस रिजेक्ट झाले होते. खूप महत्त्वाची मी बातमी तुम्हाला दाखवली. या एका कारणामुळे बऱ्याच म्हणजे जवळजवळ 40-50 लाख लाडके आपली माहिती आली आहे की ई-केवायसी न केल्यामुळे, ई-केवायसी चुका केल्यामुळे, ई-केवायसी अपडेट न केल्यामुळे जवळजवळ 60 लाख लाडकेताईंचे हप्ते बंद झालेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा रिजेक्टचं स्टेटस या ठिकाणी दिसत आहे. रिजेक्ट आणि ह्याचं एरर जर बघितला तर बघा ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असा जो एरर येत होता तो एम्प्लॉईचा एरर हटल्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. ज्या ज्या लाडकेतांना 23वा 24वा हप्ता भेटला नसेल त्यांनी आपलं फॉर्मचं स्टेटस असं चेक करा. तुमचं फॉर्मचं स्टेटस जर रिजेक्ट असेल तर तुम्हाला हप्ते नाहीत भेटणार आणि ते जर रिव्ह्यूमध्ये पेंडिंगमध्ये गेलं तर थोडा वेळ द्या. यावेळेस जरी तुम्हाला नाही हप्ता भेटला 25वा तरी पुढचा 26वा हप्ता तुम्हाला भेटेल. ते रिजेक्टचं अप्रूव्ड व्हायला पाहिजे. आता बघा लाडकेतांनो खूप महत्त्वाची बातमी दाखवली तुम्हाला, खूप महत्त्वाची माहिती दाखवली
तर लाडकी बहिणी तुम्ही असं तुमचं चेक करायचं आहे. तुमचं हे फॉर्मचं स्टेटस आहे बघा. या बऱ्याच लाडकी बहिणींची मी फॉर्मची स्टेटस काढलेले आहे, ते तुम्हाला मी दाखवत आहे. बघा एक उदाहरण घ्या की एक लाडकी बहीण आहे. लाडक्या बहिणीचे या ठिकाणी अकाउंट नंबर दिसत आहे, फोटो या ठिकाणी दिसत आहे आणि स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ड दिसत आहे आणि संजय गांधी योजना किंवा इतर योजनेच्या पुढे या ठिकाणी नो दिसत आहे. तर असं जर तुमचं या ठिकाणी येत असेल तर 100% तुम्हाला हप्ता भेटणार. आणि बऱ्याच लाडक्यांचं असं झालेलं आहे की त्यांचं या ठिकाणी रिजेक्ट दिसत आहे. रिजेक्ट झालं आणि जर तुम्ही या ठिकाणी काय केलं, त्यांचं जर परत रिव्ह्यू मध्ये आणि पेंडिंग मध्ये गेलं तर तुम्हाला पुन्हा हप्ते चालू होऊ शकतात. फक्त ते व्हायला पाहिजे अप्रूव्ड व्हायला पाहिजे. याच्यामुळे लाडकी बहिणींनो सर्वांनी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर लवकरात लवकर जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुमची चौकशी तुम्ही करू शकता. कारण की तुमचा जो अधिकार आहे त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही खरंच पात्रतेत बसत असताल, गरीब असताल, सगळ्या गोष्टी पूर्ण असताल तरच तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची आहे. किंवा तक्रार करण्याच्या अगोदर त्यांना विचारा, चौकशी करा की नेमकं माझं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट का झालेलं आहे, का मला पैसे भेटत नाही, हे तुम्ही ते विचारू शकता. जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. तर अजून ही गोष्ट तुम्हाला लाडकी बहिणी सांगत आहे. त्याचबरोबर तुमचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडकी त्यांना हप्ते भेटलेत त्यांनी हे त्यांचं डेबिट स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या. तर रोज तुम्हाला मी सांगतोय, कारण की आता पुढचा जो हप्ता येईल आहे तर लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे. आणि तो हप्ता भेटायचा असेल, बघा तुमची रक्षाबंधनाच्या अगोदर, पुढचं रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हाला तो हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, ज्यांचे हप्ते भेटलेत आणि नाही भेटले त्या दोन्हींनी पण लाडके त्यांनी हे डीबीटीचं ऍक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे हे चेक करायचं आहे. आणि जर हे इनॅक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी तुमच्या जवळच्या बँकेमध्ये तुमचं म्हणजे ज्या ठिकाणी बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची ई-केवायसी करायची आहे, बँकेची ई-केवायसी करायची आहे. आता बघा बऱ्याच लाडके त्यांचे काही प्रॉब्लेम्स आले होते, ते प्रॉब्लेम्स या ठिकाणी मी दाखवत आहे. या ठिकाणी बघा फेब्रुवारी महिन्यापर्यंत आले आहे, त्यानंतर पैसे आलेले नाहीत. बऱ्याच लाडके त्यांचा असा प्रॉब्लेम झाला की पैसे कधीपर्यंत आले, फेब्रुवारी महिन्यापर्यंत, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे 21व्या हप्त्यापर्यंत पैसे आले किंवा 19व्या हप्त्यापासून 20वा, 21वा, 22वा, 23वा, 24वा असे 4-5 हप्ते लाडक्या बहिणींना येत नाहीयेत. तुमची पण अशी काही कंडिशन झाली आहे का? तुम्हाला पण असंच होत आहे का की फेब्रुवारी महिन्यापासून पैसे येत नाहीत, मार्चपासून येत नाहीत? तुम्हाला कधीपासून पैसे येत नाहीत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर सर मला 3 हप्ते नाही भेटले, सोलापूर जिल्हा बघा मागचे 3 हप्ते म्हणजे कोणता 22वा, 23वा आणि 24वा असे 3 हप्ते लाडके त्यांना भेटलेले नाहीयेत. त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमची ई-केवायसी कंप्लीट आहे का, अपडेट नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. सर रुपाली महेंद्र चव्हाण याची 24वा भेटलेला आहे, 25वा कधी भेटणार आहे मुंबईला. यास लवकरात लवकर तुम्हाला तो भेटेल, 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तो भेटेल, काळजी करू नका. त्याचबरोबर हो सर मला खूप गरज आहे, बघा लाडके त्यांना आता खूप गरज आहे. सरकारला पण विनंती की लवकरात लवकर हप्ते देऊन टाकावे. त्याच्यानंतर सर माझी ई-केवायसी सक्सेसफुल झाली आहे, डीबीटी ऍक्टिव्ह आहे, स्टेटस अप्रूव्ड आहे, सगळं आहे, सपोर्ट आहे. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. मला 18व्या हप्त्यापासून पैसे बंद झाले आहेत, केवायसीचा OTP येत नव्हता, त्यात आमचा काय दोष, तरी लवकरात लवकर केवायसी पोर्टल चालू करावे. बघा हे पण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लाडके त्यांचे पोर्टल बंद झाल्यामुळे ई-केवायसी करता येत नाही. तर सरकारला पण विनंती आहे लवकरात लवकर ई-केवायसी पोर्टल चालू करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.